अहिल्यानगर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून दुकानात काम करणाऱ्या इसमानच दुकान घेण्याचा धक्कादायक प्रकार कोतुळ अकोले येथे घडला असून न्याय मिळावा या मागणीकरता 92 वर्षीय भाऊसाहेब डोंगरे आणि त्यांची बहीण तानुबाई बराटे यांनी कालपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. पांगरी तालुका अकोले येथील स्वातंत्र्य सैनिक काशीनाथ डोंगरे यांचे वारस भाऊसाहेब काशीनाथ डोंगरे यांचे कोतुळ येथे देशी दारूचं दुकान आहे. सदर दुकानात कामगार म्हणून शिवाजी तुकाराम देशमुख कामाला होता. त्याने अज्ञानाचा फायदा घेत डोंगरे यांचा विश्वास संपादन केल्यानंतर गावातील काही गुंडांना हाताशी धरत भाडेकरूसारखा भागीदार म्हणून करार करण्यात आला आणि ताबा मारला. डोंगरे यांच्याकडे कामाला असताना विश्वास संपादन करत भागीदारी करारनामा करत शिवाजी देशमुख यानं दुकानात शिरकाव केला. मात्र त्या करारनाम्यानुसार डोंगरे यांना देशमुख याने 1 रुपया देखील दिला नसून लायसन रिटर्न करणार असा नोटरी दस्तऐवज करून दिला. परंतु शिवाजी तुकाराम देशमुख हे आता त्यांच्यासमोर उपस्थित राहत नाही, तसेच वाळूचे उत्तर देत आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी या मागणीकरता लोकशाही पद्धतीनं 2 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वयोवृद्ध भाऊसाहेब काशीनाथ डोंगरे वय वर्ष 92 तसेच त्यांची बहीण तानुबाई बराटे वय वर्ष 89 यांनी बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. भाऊसाहेब काशीनाथ डोंगरे, राहणार पांगरी, तालुका अकोले, अहमदनगर, जिल्हा नगर. माझ्या खोट्या अंगठ्या घेतली शिवाजी तुकाराम देशमुखनं. फसवलं सगळं. मला ते वाचता येत नाही, लिहायचं येत नाही. मला पालवतानी स्वतःच अंगठी टाकवली. मी शाळा शिकेल नाही बरं का. माझे वडील स्वतः सैनिक होते, काँग्रेसचे पुढारी होते, बंडखोरावरी होते. त्या देशमुखाने फसवलं मला. माझ्या नावाने भाऊ मला तुला जीव लावी. खोटे अंगठे खोटे आहे सगळं. काय कर त्याच्या तुम्ही पुढं काय करणार आता? हा, पुढं काय करणार आता? पुढं काय करणार? पुढे काय आता म्हातारा झालं बाबा. मी उपोषण उठणार नाही. मी गाडी आणल्यात पण गाडी खाली गाडी पिटून घेणार. तिथं काय करणार? माझे नाव नवनाथ भाऊसाहेब डोंगरे. आम्ही कालपासून उपोषणाला बसलेलो आहे. माझी आत्ती तानाबाई रघुनाथ बराटे व वडील भाऊसाहेब काशीनाथ डोंगरे यांना मी वारंवार विनंती केली उपोषण सोडायला. आम्ही जिल्हा अधिकारी साहेब, परत राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी यांना भेटलो. तानुबाई रघुनाथ बराटे. आम्ही उपासनाला बसलो. का बरं उपोषणाला बसले तुम्ही? आमचं पासून अंगठे घेतलं शिवाजी तुकाराम देशमुख. त्याने फसवगिरी केली. फसवलं आम्हाला. आम्ही दुकान चालितो त्याला तुमची अंगठे लागायचे. खोटे अंगठे घेतले. आमचे दुकान दिल्याशिवाय आम्ही उठणार नाही. NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.